ही गाय तुमच्या शेतात येऊ देणार नाही. नेहमी पोखरणाची तिच्या गळ्यात एवढं लाकूड बांधलं, त्याला लोणणं म्हणतात. काही गरज होती? संगती वडाळे गायची. जन्मभर मरेपर्यंत लाकूड वागवावं लागलं. वडाळ्याच्या संगे सात्विक संगती संग दोषेन सतीचे विभ्रमामती एक रात्र प्रसंगेन. एकाच रात्रीचा संगतीचा संबंध आला. काष्ट घंटा विटंबना, जन्मभर लोणणं वागावं लागलं. तसं रामायणात काही सात्विक गाय होती, लक्षात घ्या. भरतापेक्षाही जास्त प्रेम रामावर होतं कैकेयीचं, आणि रामाचं कौसल्याबाईपेक्षा जास्त प्रेम माता कैकेयीवर होतं. एवढा संबंध. पण हे मंथरा वडाळ गाय, एक रात्र प्रसंगेनं संगती झाली. जे राज्य मागून तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. पण झालं काय? एकाच रात्रीची संगती मंथरा आणि कैकेयीची 2021 आलं तरी दोषाचं लोणणं अजूनही कैकेयीच्याच गळ्यात आहे. याला म्हणतात संगती. शिंदळीच्या मागे चिता पावले होय ते वेळे तिच्या आईशी. असं तिच्या आईशी होय. बर, ठीक आहे. आपल्याला पाठ नसल्यामुळे आपलं कबूल करायला काय हरकत आहे? असं असते ना, त्यांना पाठ असते, ते मलाट असते, मला असेल तर त्यांना नसते. काही सर्वज्ञ कोणीच नाही. पण मी जाहीर कबूल केलं. पाठ नव्हतं मला प्रमाण. विठ्ठला विठ्ठल संगती संग दोषेण सतीचे विभ्रमामती एक रात्र प्रसंगेन काष्ट घंटा विटंबना. तृणात संजायते क्षीरम, क्षीरात संजायते विषम. व्यालेल्या गाईचा आणि गवताचा संबंध आला तर रूपांतर दुधात होते, आणि दुधाचा सापाचा संबंध आला तर रूपांतर विषात होत असते. एक पुराण प्रसिद्ध संगती सांगतो. बंधुहा चंद्रमा, समुद्र तो पिता. बंधुहा चंद्रमा, भगिनी ते मेवना नाही, भगिनी ते रमा शंका. हे पाठ आहे बा. भगिनी ते रमा शंकाच्या मेवना दयाचा द्वारकेचा हरी. हो, जे पाठ आहे ते पाठच आहे. म्हणतो शंख दारोदारी भीक माग. समुद्र हा पिता, शंखाचा बाप समुद्र आहे, भाऊ चंद्र आहे, लक्ष्मी त्याची बहीण आहे, आणि द्वारकेचा हरी मेवना आहे. एवढ्या मोठ्या घरचा शंख, पण संगती दारोदार पीठ मागत फिरला. शंख दारोदारी त्याला गरज नाही, पण संगतीमुळे दारोदार फिरावं लागलं. म्हणून धरू जाता संग कवतो होया.
जन्म का सार्थक कछु कर। एक घड़ी आधी से पुनिया तुलसी कैस प्रसंग से कटे खोटा अपराध। महाराज म्हणतात आम्हाला एवढं आनंद झाला याचं कारण संगती देवाची आणि पंक्तीलाही देवाच्या। संगती पंगती देवा सवे घडे नित्यानित्य जोडे त्याची साथ। एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ। थोडं धर्म संकट आहे मला हे श्रोते मंडळीला माहिती नाही। आता माझी आई मरण पावली तेव्हा सोयीनुसार पोखरणाजी माझ्या घरी आले बरं का। तुमची गरिबाची भाजी भाकरी खाऊन आले। सांत्वन करून परिवाराचं सांगायचं तात्पर्य रात्री मी घरी होतो। भाऊबीज रात्रभरात इथं आलो। आता 1 वाजता कीर्तन परळीच्या पुढे कणेरवाडी आहे। 1 वाजता कीर्तन मुलांना विनंती केली होती मी 9 ते 11 पण ही मंडळी हुशार 9ला 5 कमी असताना भजन सुरू केलं। म्हणून आता जास्त पुढचं नसतं तर मग किती वेळ चाललं असतं तरी वाट पाहतात लोक। आणि मला 9 वाजता ती ना माझ्या जवळ आला। गावळे बापू हुशार आहे। सासऱ्याला कसा हे जावायला चांगलं माहिती असतं। जामा तो दशमो ग्रह 10वा ग्रह आहे। जावाई सासऱ्याच्या मागे लागले। उद्यापासून रामायण आहे। राजे देशमुख अंबाजोगाई रामायण सुरू उद्यापासून। माकेगाव आहे ना हे पहा खरं बोललो साक्षीदार त्याच्यामुळे साक्षी होती तिथं। आता असं बोलवण्यापेक्षा रामायणच ठेवा पोखरणाजी हेही लोक येतील आणि आम्ही 2 टाईम नाही सांगतो हो देतो। कृष्णाला काय करांगुळ गोवर्धन त्रास गोपाळाला असतो। एकाच्या कैवाळे भोगवी बहुत त्यांचे घोडे निमित्त त्यांचं होईल पण श्रवण सगळ्यांना घडेल। मान्य आहे का? झाली निवडणूक आपल्या। एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ। आमचे जॅकेटवाले आणि बिगर जॅकेटवाले त्यांची मधली चाल शेवटची कॅन्सल करू। शेवटची चाल ऐकत नाही लोक जात उठून मध्ये घ्यायच्या। आणि मला हारही घालायचे राहिले। पाटलाचा हार ठेवला राखीव थांबा म्हटलं मी द्वारात खायला काढा दोन्ही जण सर्वांनी हात वर एवढे हात घे भाऊ हे येऊ दे उद्या पेपरला। प्राण प्रतिष्ठा भजन करणारा जनसागर विठोबा रखुमान।
योगलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच पण त्या आनंदात कधी न्यूनता येत नाही का महाराज? नाही का? आनंद ज्याचा आहे तो भगवान आहे आणि भगवंताला समर्थ म्हटलेला आहे. समर्थाची व्याख्या आहे कधीही केव्हाही कोणत्याही गोष्टीची उणीव नाही. समर्थाचे घरी परमात्म्याला समर्थ म्हणतात आणि समर्थाची व्याख्याच आहे सकळ संपदा नाही तुटी कदा कास याची. समर्थाच्या बऱ्याच व्याख्या आहेत, सर्वांच्या परिचयाची. माणसं मरतात हे नवल नाही पोखरणाची. मरणाची साधनं उपलब्ध असूनही जगतात हे नवल आहे. का? जगवणारा परमेश्वर आहे, मान्य करावं लागेल तुम्हाला. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मेयाची नेमिला साता काढू ग्रासी तसे भूता ये म्हणे आगते पंडू सुता सगळे जयाची ऐसा जो समर्थू. ही व्याख्या समर्थाची आहे. म्हणून तुम्ही पहा, प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायूचं जाणं हे आश्चर्य नाही. एकानं घर बांधलं, घराला 9 खिडक्या ठेवल्या, खिडक्याला दारं बसवली नाही. पत्रकार मंडळीकडे आला, सांगितलं आश्चर्यकारक बातमी पेपरला द्यायची आहे. बसा, चहा दिला पत्रकाराने. पहिल्या पानावर द्या बरं का. हो, सांग काय. अहो, मी बंगला बांधला गेले वर्षी. आपलं नाव रामाजी गोमाजी कापसे, व्यवसाय शेती. हा, बंगला किती स्क्वेअर? मी 4000 स्क्वेअर फूटचा बांधला. बरं, त्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब. हा, 9 खिडक्या लिहिल्या. पुढचं बोला. दारं बसवली नाही खिडक्याला. शनी शिंदा होता तो? नाही नाही, इकडचाच आहे. दारं मुद्दामच नाही बसवली. बरं, काय नवल काय झालं? नवल काल वारा आला आणि खिडक्यातनं बाहेर गेला. मूर्खा, फुकटच्या आपल्याला. अरे, खिडक्याला दारं नसल्यावर वारा जाणारच आहे. तसं प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो हे नवल नाही. नवछिद्र असून 90 वर्ष टिकतो हे नवल आहे. का? म्या हालविल्या प्राण हाले, ऐसा जो समर्थो, याला म्हणतात समर्थ. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. याचक दारात आल्यावर जो नकार देत नाही
त्याला म्हणतात समर्थ. ज्या काही काही ज्या गोष्टी आहे ना पोखरणाची त्या लपल्या जात नाही. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो ऋण पड़े तुम्हें, रक्त छुपे नहीं, दाता छुपे नहीं, नारायण आयो चंचल नारी के महिला छुपे नहीं, पेट छुपे नहीं, पेट दिखाए कवि गंध रहे शिक्षा आदित्य कर्म छुपे नहीं, भक्त लगाए. बस याच्यावर कीर्तन होईल एवढी बडबड केली मी. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, तारे किती चकाकले चंद्र लपत नाही. आकाशात मेघांची फळी दाटली, सूर्यप्रकाश लपल्या जात नाही. सूर्य छुपे नहीं, बादल छायो ऋण पडे तेदी, राजपूत छुपे नाही. परकीयांचा हल्ला ज्या दिवशी तो जातीवंत राजपूत त्याचं रक्त त्याला गप्प बसू देत नाही. 5-50 मारल नाही तर स्वतः मरल. राजपूत छुपे नाही. ते नाही काही दृष्टांत नाही तुम्हाला. मिलिटरी वालं सडपातळ होतं, तब्येतीनं सडपातळ होतं, आणि शेजारचं सफरचंद सारखं होतं. हे दोघेही आपण ड्युटीला जायचे, पण मिलिटरी वाल्याच्या बायकोला सफरचंद म्हणजे त्याची बायको चिडवायची. काय काय लढाई करत झाली, नुसता हाडाला सापडा. जरा काळजी घ्यायची असते पतीचं. माझं बरं सफरचंद सारखे गाल. आणि मग संध्याकाळी मिलिटरीवाल्याची बायको सांगायची ती रोज तुमच्या बाबतीत असं म्हणते. म्हणू दे, उत्तर देऊ आपण, म्हणू दे. 6 महिने गेले पोखरणाची. एक दिवस मिलिटरीवाला ड्युटीवर निघाला, मोटरसायकलला किक मारली, बसला. तितक्यात पोस्टमॅन आला, बंद पावते केलं. त्यांनी चालू मोटरसायकल फाडलं, त्यातला आपला कागद काढला. वैरी सीमेवर आलेला आहे, तातडीनं युद्धभूमीवरती या. एवढ्या वाक्यात मिलिटरीवाल्याचं रक्त डोळ्यात उतरलं. लटलट कापू लागला, भीती नाही आवेशानं. स्वतःच्या बायकोला म्हणला, पहाड आण. ते पहाडच म्हणतात लोखंडाची. पहाड आण, पहाड. ती डोक्या एवढी उंच रुपया जाडीची पहाड बायकोनं आणून दिली. 2 हातात धरली मिलिटरीवाल्यानं आणि त्याच्या दारात गेला. बाहेर या साहेब. सफरचंदवाल्याला म्हटलं, साहेब बाहेर या. साहेब बाहेर आलं आणि उपरनं गुंडाळत ना गळ्याला तसे 2 चक्कर लागले त्या पहाडीचे. हे काय, 6 महिन्यापासून तुझी बायको माझ्या बायकोला बोलत होती, काय लढाई करत झाले पाप्याचं पितर, नुसता हाडाचा सापळा. माझा बघ कसा सफरचंद सारखा. हे राहू द्या. पण ती बोलली, भाऊ मी एकदा तरी बोललो का, मला शिक्षा कशाला, हे काढून दे. आता माझ्या नाही निघत, आता युद्धाला चाललो साहेब. जगदंबेच्या कृपेनं जगलो वाचलो वापस येईल. पुन्हा माझी ड्युटी सुरू होईल. सकाळी अशी एक दिवस ऑर्डर हातात पडेल, ते वाचील, रक्त तापल, त्या दिवशी काढील. तोपर्यंत राहू दे. याला म्हणतात रीड पडे ते दाता छोटे नाही मागणं आयो. ते कर्णाची दावी चाललेली भारतीय बैठक. वाटीनं ते वाटीतलं पाणी, ते स्प्रे नव्हता कीटकनाशक. कर्ण सरकारची दाढी. आता जर ती वाटी विकली असती तर 5 कोटीला गेली असती. सरकारच्या गालाला इतक्यात याच्या गाला. आला याच्या भिक्षांदेही असंच खुणावलं. हा आला, फेकलं पाणी आणि वाटी झोळीत टाकली, तो गेला नाही. नावी बाबांना डोकं चालवलं. दान योग्य नाही झालं सरकार का, उजव्या हातानं द्यायचं असते. तू ह्याच्यामध्ये कर, मी 24 तास हेच काम करतो, दान द्यायचं नाही. पण डाव्या हातानं दिलं. अरे मला कर्ण म्हणतात. डाव्या हातातलं उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला तर याच्यात विनमुख केल्याचा कलंक या उदार करणारा लागल. म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देतो. त्याला म्हणतात दाता छुपे नाही मागण आयो. हे वाढत चाललं बरं का पोखरणाची. तुम्ही पुढे काय होते मला कळत नाही. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छाये पडते, दाता छुपे नाही मागण आयो. म्हणून समर्थ दाता याच्यावर चालला. समर्थ दाता कवना ते नास्ती ना म्हणे. किती उदार माणूस असला तरी एक वस्तू देणार नाही. अर्धांगिनी पत्नीचं दान करेल का कोणी, किती उदार असू द्या, पण तिथेही नापास झाला नाही म्हणून दाता भगवंत. नारदजी आले
आणि पत्नीचं दान मागतात. नारदजीने केसनजी को एक औरत मागितली. तिथं डोकं चालवलं, देवा काय मी तू 16 सहस्त्र भोगुनी अलिप्त, मी पाप पुण्यातीत 16 सहस्त्र अंतपुरात, एक समर्पी मज भार्या. तू 16,108 भोगून ब्रह्मचारी हो, आणि मी चहाडी लावून बुवा. आपला दोघाचाही अधिकार मग एक देऊन टाका ना. देव म्हणले हा लग्नच करीत नाही म्हणला होता, यानं काय घरात बिरात पाहिली का मारुती देवळात नवरदेव पाहणार. हसले देव. हसुने बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ते तुझी मुख्य अंतुरी समर्पित यथार्थ. जा ज्या घरी मी नसेल ते घेऊन जा. नारदाला वाटलं 16,108 घरी येतं का एकटं. पहिल्या घरी गेला नारद तर रुक्माई विडा देत होती. विडा घ्यावं नारायण म्हणली तर आहे. मौनीची फिरला माघारा गेला सत्यभामेच्या घरा. आता बऱ्या गोव्या आहेत नुसते वाचून दाखवतो. मौनीची फिरला माघारा गेला सत्यभामेच्या घरा. श्रीकृष्ण पक्षी मयुरा नाचवीत बैसरांचा मोर नाचत होता. कुठे खेळत होता, कुठे अनेक ठिकाणी. पण शेवटी बरोबर 11 वाजले. देवाला वाटलं काय वैतागलं म्हणून देव कॉटच्या खाली जपून बसले आणि कृष्ण पत्नी पलंगावर. त्याला वाटलं आता इथं देव नाही, कीर्तनकार लोक सांगतात चुकीचं नाही, प्रयत्न वाढवायचे कनरगडी तातेही गळे, आपल्याला यश मिळालं म्हणून तिचा हात धरणार तर देव कॉटच्या खालून बाहेर. जय हरी, तुम्ही इथं जाय ना देवा. तर कृष्ण पत्नीच रागावली. कासया वाढवली विरक्ती, कासया वाढवली महंती, एवढी वासनेची फजिती तरी का झाला गोसावी. दोष लावता भस्मपूजा घेतसा विश्वाची, येली म्हणे लज्जा नाही मुनीशी, एकांत समय येतसा. पुढे दुरी गेला कोस एक, ते गुढी मारली, ते खेकडा जमला म्हणले, ते नथनी अडकली होती. नारद कितो भई नारदी सर्व पाठ आहे तुम्हाला. मी का सांगतो, पत्नीचं दान मागितलं तरी नकार दिला नाही, याला म्हणतात समर्थ. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे, ही समर्थाची एक व्याख्या. पुन्हा एक समर्थाची व्याख्या आहे. समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वळील्या एकची पक्वाने. समर्थाच्या घरी जर जेवण असेल तर कांजीच्या कपडेवाल्याची वेगळी व्यवस्था आणि मडक्यात फाटक्या कपडेवाल्या गोठ्यात तिथं पिठलं भाकरी, इकडे श्रीखंड बासुंदी. अरे बाबा, पिठलं भाकरीची गरज त्यांना आहे, कांजीवाल्यांना. डॉक्टरनी मनाई केली त्यांना बासुंदी हे अर्धा लिटर पिणारे इकडे बसले. माझा सोयरा कुठं बसला, माझा मित्र कुठं बसला असं न म्हणता पंक्तीत सर्वांना सारखा न्याय देऊन सारखा आग्रह करून वाढतो, त्याला म्हणतात समर्थ. न म्हणे सोयरा सुरुद आवश्यक रावाने रंग सारी. समर्थाची व्याख्या आहे. नाही तुटी कदा कासयाची हो. आता आलं बरोबर. समर्थाचे घरी सगळे संपदा, नाही तुटी कदा कासयाची, केव्हाही कधीही कशाही गोष्टीची उणीव नाही, त्याला म्हणतात समर्थ. त्याची संगती लाभल्यामुळे कोंदून कोंदून आनंद भरला. 2 दिवस झाले दुसरा विषय आहे का या लोकांच्या डोक्यात. फक्त महादेव मारुतीराय, महादेव मारुतीराय, महादेव का संगती पंगती देवा सगळीकडे. बस आनंद कोंदला मागे पुढे. अजून 4 मिनिट घेतो फक्त. बाकीच्या आरती वगैरे तुम्ही. माझी आई पप्पी घेते का नाही, ती गाडी माझी सर्व महाराष्ट्र. तिची सवय होती, मला ते पप्पी घेऊन दिल्याशिवाय येत नव्हतं. तेल टाकल्याने कोणती गाडी घेतली तोच त्याला म्हटलं लावून ठेव, दार उघडून ठेव, असा मागून जातो तुमच्या जॅकेटवाल्याच्या. तर तिथे 1 वाजता मी पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यांची तारीख गेल्या वर्षी घेतलेली आहे, तुमची आता 8 दिवस झाले. पण तुमचंही नुकसान नाही ना. विचारा त्या मालकाला, मी किती वाजता आलो, 8ला तुमच्या गावात आलो, 8ला. आणि यांनी 9ला 5 कमी असतं भजन सुरू केलं. म्हणजे आमचे सगळे साहेब भेटले, प्रतापराव पाटलाचे चिरंजीव भेटले, पोखरनाजी भेटले.
बरेच 2-3 वर्ष झाले हो अंबट साहेब, भेटी गाठी नसल्यामुळे दिसत कोरोनाचा हो खरंच झाला परिणाम झाला. मंत्री हे कधी काही पद जात नाही. माझी शब्द नाही लागत तुम्हाला. हे खानदानी मंत्री सगळ्यांच्या भेटी झाल्या. बस तुकोबारायच्या भाषेत सर्वांकडे पाहिलं ना, आमचे 3 महात्मे इकडे बसलेले आहेत, गायनाचार्य, मृदंगाचार्य, ऐकत राहावं असं वाटतं. बस हे सगळ्यांना पाहिलं माय बहिणी की आजी बर्वे झाले माझे माहेर, आनंद झाला. ते येऊन गोड बोलून 10 मिनिट घेतोच. पुन्हा कधीतरी काढून टाकू कडचं. एकदा आलतो 10 वर्षापूर्वी इथं जुन्या गावात मधल्या गोविंदराव वानखडे. मग बरोबर पुन्हा येऊ कधीतरी. हे जावई वेल्डर सामर्थ्य असावं आणि तेवढी अंतकरणात दया असावी. तुम्ही पहा पहिलवानाचं चालणं बघा तुम्ही, थोडीशी तरी मान वाकून चालतो पहिलवान. ताकद भरपूर असते पण मान वाकून चालतो. आणि टीबीचं पेशंट छाती काढून 3 बटना उघड्या, छाती नसतेच आमदार साहेब, तिथे बोर्ड लावावा लागतो की पूर्वी एकेकाळी इथे छाती होती. भाई विचारतात तेवढे भाई सीना निकाल करके चल रहे, बोले इसलिए चलता हूँ मेरा भाई पहलवान. काही कारण नाही, भाऊ पहलवान घरी बसला आणि हे टीबीचे पेशंट हायवे छाती काढून. विंचू पहा बरं तुम्ही, आकडा वरच असतो, मग बरंच विष. 1000 पण जहर साप खाली मान घालतो. दोघांना फरक लक्षात घ्या. एखाद्या वेळेला फणा उगारेल साप, नाही तर मान खाली, नम्रता आहे. नख बरंच विष आहे नांगीवर. एखाद्या वेळेला नांगी टाकतं विंचू. पाल बघितल्यावर पाल खाते विंचवाला. पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती, कोंबडी पळत आली का धरलं शेपूट गेली उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाते, एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाते, एवढी जहिरी कोंबडी. काही बोलत नाही, कार्तिक करायला आहे सगळ्या. विष भार सहस्रेण गर्वम नायाती वासुकी वृश्चिक बिंदू मातन उदम होती कंटकम. सामर्थ्य असावं, दया असावी. तो राजर्षी का जमाना था. पहिली गोष्ट, एक राजा लवाजम्यादिवशी दर्शनाला आला. महादेव मंदिर होतं जुनं बरं का कोकणाचं. प्रवचन चालू होतं, राजानं दर्शन तर घेतलं पण प्रवचनाच्या श्रवणासाठी मुकुट उतरून ठेवला आणि श्रवणाला बसला. श्रद्धेने राजा पारमार्थिक होता. 10 मिनिट तल्लीन झाला ऐकण्यात. इतक्यात खिडकीतून 200 ग्रामचा दगड आला, राजाच्या डोक्याला लागला. मुकुट नव्हता. भरभर रक्त वाहू लागलं. आता राजाच्या डोक्याला दगडनं रक्तबंबाळ झाल्यावर पोलीस यंत्रणा गप बसेल का? म्हणजे धावपळ सुरू झाली. वेळ कमी असल्यानं लगेच दगड मारणारा पकडला. हो ना, आणून उभा केला. ज्याच्या हातातून सुटलेला दगड लागला होता राजाच्या डोक्याला, त्याच्या लक्षात आलं दगड राजाला लागला, माझं मुंडकं तोडतंय राजा. आणि राजानं पाहिलं तर त्याच्या कपड्याची आमदार साहेब लक्तर झालेली, पोट कपाटी केलेलं, डोळे खोल गेलेले, मळकटलं फडकं डोक्याला लटलट कापत होता. राजा विचारी होता, याची काय ताकद आहे मला दगड मारायची? काही वेगळे कारण असावं. म्हणून एकांत चाहिये म्हटल्यावर सगळे गेले बाहेर. आता तो न राजा दोघच. हे तर लटलट कापू लागलं, म्हणजे शांत लटलट कापू लागला. आता मारतोय राजा, माझं मुंडकं उडवतंय. आणि मग राजाने सहज विचारलं, कारण जेवढा अधिकार मोठा असतो ना तितकी भाषा नम्र असते कोकणाची. वाचण्यांचं बोलणं वेगळे, आमदार साहेबाचं बोलणं वेगळे. सांगितलं तुला थोड्या वेळाने आमदार साहेब घरी नाही बघा ना. इतक्यात आमदारच लक्ष गेलं. आमदार आले आणि त्याचं दर्शन घेतलं. जरा ढकललं वाचण्यांनी, त्याचं कळलं ना. येड्या बाबुळीच्या खाद्या वाटत नाही. आंब्याच्या
फळाच्या झाडाच्या फांद्या वागतात. असं एक उदाहरण सांगतो. तसं केवढे भाई इथून सुरुवात केली. मैंने आपका क्या बिगाड़ा था, तेरी मेरी क्या दुश्मनी है, क्यों पत्थर मारा, मेरी क्या ताकत है सरकार आपको पत्थर मारने की, मेरा सर काटने के पहले मेरी बात सुन लो फिर मार डालो सरकार. क्या हुआ, 5 दिन हुए मैं भूखा हूँ. त्यांना खरं सांगायला नाहीतरी मरतेच, नाहीतरी मारतोच राजा. 5 दिन से भूखा हूँ, मेरी पत्नी भी भूखी है, रोजाना शहर में आता हूँ मजदूरी ढूंढने के लिए, मजदूरी मिलती नहीं, और भगवान की कसम खा के कहता हूँ सरकार चोरी करने की आदत नहीं, मर जाऊंगा तो भी. और 2 दिन से मेरे बच्चे भूखे हैं, आज 5वां दिन है. आज मैं मजदूरी ढूंढने आ रहा था तो पत्नी पैर पकड़ के मुझे बोल रही थी कि 5वां दिन, पानी पी के सोती हो. 2 दिन से बच्चे रो रहे रोटी के लिए, आज मजदूरी नहीं मिली तो मेरी प्रार्थना है कोई किसान के घर जाकर मेरे लिए थोड़ा जहर ले आना. देखा नहीं जाता, मैं जहर पी के मर जाऊंगी. तो मैं भगवान का नाम लेकर मजदूरी ढूंढने शहर में आया था. दिन भर घूमा लेकिन मजदूरी नहीं मिली सरकार. यहाँ मंदिर के पास से घर जा रहा था तो पेड़ का पेड़ दिखाई दिया. मैंने सोचा इस पेड़ के पेड़ को पत्थर मारो तो पेड़ गिरेंगे. 2-4 पेड़ मरे. 2 दिन से बच्चे भूखे हैं, पेड़ खाएंगे, इसलिए मैंने पेड़ को पत्थर मारा सरकार. लेकिन आज जवाब मिल गया, तुम्हारा कसूर नहीं, गरीब का नसीब भी गरीब होता है. वो पत्थर पेड़ को नहीं आपके सर को लगा. अगर आप मेरा सर काट डालोगे तो मेरे बच्चे और पत्नी रो रो के मर जाएंगे. सरकार दया करो. हे ऐकता ऐकता सरकार रडायला लागला. थोड़ा परिणाम झाला आणि प्रधानजी आले. ये सरकार, कितने सज्जन लोग हैं हमारे राज्य में. 5 दिन से भूखा है, मजदूरी मिलती नहीं, चोरी करने की आदत नहीं. ऐसे सज्जन लोग मेरे दरबार में चाहिए. इसके बाल बच्चे के अनाज की व्यवस्था करो और इसको मेरे दरबार में नौकरी पर रखो. प्रधान जी थोड़ा आगाऊ होता है. ये विचारू का साहेब, दगड मारणाऱ्याला नोकरी हे जर जाहीर झालं, हे याचं डोकं चालवलं तर ज्याला ज्याला नोकऱ्या ते दगड हाणतील ना म्हणजे तुम्हाला. हा दगड मारणारा नोकरी भेटते. जास्त शहाणपण करू नको. माझा एक प्रश्न आहे, याच्या हातातून सुटलेला दगड बोराच्या झाडाला लागला असता तर त्या झाडानं या बिचाऱ्याला बोरं दिली असती. आणि तो दगड माझ्या डोक्याला लागला, मी फाशी दिली तर भविष्यात झाडाच्या खालच्या दर्जाचा राजा म्हणतील मला. याला म्हणतात बहुवाव कोटी
एकच मिनट घेतो। जहर पिलाने वाली पुतना और गाली देने वाला शिशुपाल, उसको जो मोक्ष दे सकता है फिर भजन करता है, उसका क्या होगा। बहु आओ पोटी पंगती बिना सभी खडे नित्यानित्य जोडे त्याची साच। दिवाळीचा कालावधी आहे, तर पहिली प्रार्थना आहे ज्यांचे लसीकरण झालं त्यांनी घेऊन टाका। आणि दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्वांना। तुमचं आरोग्य शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं राहावे प्रभूकडे प्रार्थना करतो। माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, कोणी उठायचं नाही। इथे आरती होईल, आरतीला सुद्धा बसून राहा। आणि मग याच्यावरून कळलं आपल्याला जेवण आहे, मी पातेले पाहून आलो, पण जेवल्याशिवाय जाऊ नका असं म्हणण्याचा अधिकार जेवू घालणाऱ्याचा असतो, हे ग्रामस्थांनी सांगायचं। आपण कसं काय, आपण इथली चपाती बांधून देणार आणि जेवून जा, सासूच्या धनावर जावाय उदार, तुझं काय म्हणून तो अधिकार अन्नदात्यासाठी राखीव, फक्त कोणी शिस्त। ज्ञानेश्वर राधा